नमस्कार. गृह कर्जाच्या फाईलमध्ये बहुतांश बँका आणि फायनान्स कंपन्या अर्जदारासोबत सह अर्जदार देखील समाविष्ट करून घेतात. बहुतेक फाईल्स मध्ये पती कमावता असेल तर तो पती अर्जदार असतो आणि पत्नी गृहिणी असेल तर ती सह अर्जदार असते. दोघेही कमावते असतील तर कुणीही अर्जदार होऊ शकतो आणि कुणीही सह अर्जदार होऊ शकतो. त्याचा काही विशिष्ट असा नियम नाही. अर्जदार जर अविवाहित असेल तर आई किंवा वडील यांना सह अर्जदार म्हणून सोबत घ्यावं लागतं. आता गृह कर्ज प्रकरणात अर्जदार का घ्यायचा असा प्रश्न बरेच जण विचारतात. मी कमावता आहे, पत्नी गृहिणी आहे, पत्नीचं कुठलंच उत्पन्न नाही, मग तिला सह अर्जदार म्हणजेच को अप्लिकंट करण्याची काय गरज? हा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. पण गृह कर्ज प्रकरणात सह अर्जदार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कसं ते सांगतो. साधारण 2005 ची घटना आहे. त्यावेळी बहुतांश बँका आणि वित्तीय संस्था गृह कर्ज प्रकरणामध्ये को अप्लिकंट म्हणजे सह अर्जदार घेत नसत. एक मोठे शासकीय अधिकारी होते. वय साधारणपणे 30-32 वर्ष असावं. त्यावेळी त्यांनी एका वित्तीय संस्थेकडून गृह कर्ज घेतलं. त्या प्रकरणात ते एकटेच अर्जदार होते. सह अर्जदार कोणीच नव्हतं. सगळं व्यवस्थित सुरू असतानाच त्या साहेबांचा अपघाती मृत्यू झाला. गृह कर्जाच्या रकमे इतका इन्शुरन्स असल्यामुळे गृह कर्ज लगेच बेबाकी झालं. पण मग प्रॉपर्टीचे कागदपत्र परत करताना मोठा पेच निर्माण झाला. साहेबांची पत्नी आणि पत्नीच्या माहेरचे लोक लोन क्लोजर म्हणजेच नील सर्टिफिकेट आणि प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स मागू लागले. इकडे साहेबांचे आई वडील सुद्धा त्या कागदपत्रांवर दावा करू लागले. पत्नीला पेपर्स द्यावेत तर आई वडील म्हणायचे आमचं काय, आणि आई वडिलांना पेपर द्यायचे तर पत्नी म्हणायची माझं काय. या सगळ्या पेच प्रसंगात सगळ्यांनाच त्रास झाला. त्यामुळे आता गृह कर्ज प्रकरणांमध्ये सह अर्जदार घेतात. म्हणजे एखाद्या वेळी अशी काही दुःखद घटना घडली तर जो सह अर्जदार असेल त्यालाच गृह कर्ज बेबाकी प्रमाणपत्र आणि प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स सुपूर्द करतात. सगळ्यांसाठी काम सोपं. अर्जदार घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे अर्जदार जे कर्ज घेतोय त्याला सह अर्जदाराची संमती आपोआप मिळते. पती आपल्या प्रॉपर्टीवर परस्पर कर्ज घेऊ शकत नाही. कर्ज घेणं पत्नीला मान्य नसेल तर ती सह अर्जदार म्हणून सही करत नाही. आणि पत्नी किंवा आई ज्या केसमध्ये सह अर्जदार असते त्या गृह कर्जाची परतफेड सुरळीत होते असा बँकांचा अनुभव आहे. पत्नी जर कमावती असेल तर गृह कर्जाच्या रकमेत देखील वाढ होते. कर्ज पात्रता वाढते. गृह कर्जाचा हप्ता विभागून देता येतो. इन्कम टॅक्सचा बेनिफिट दोघांना मिळतो. एकमेकांच्या क्रेडिट स्कोअरचा फायदा कमीत कमी व्याजदरासाठी होतो. पत्नी जर सह अर्जदार असेल आणि घराची रजिस्ट्री पत्नीच्या नावावर केली तर काही बँका व्याजदरात सवलत देतात. तसंच रजिस्ट्रीसाठी शासनाच्या स्टॅम्प ड्युटी मध्ये देखील सवलत मिळते. गृह कर्जाच्या प्रकरणांमध्ये सह अर्जदार समाविष्ट करणं हे संबंधित बँक अथवा वित्तीय संस्था यांच्यासाठी जसं सोयीचं आहे तसंच गृह कर्ज ग्राहकांसाठी देखील आवश्यक आहे. त्यामुळे बँकेत गृह कर्जासाठी जाताना सह कर्जदाराचे केवायसी पेपर्स तसेच असतील तर इन्कम पेपर्स अवश्य सोबत ठेवा. अशाच बारीक सारीक परंतु महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.